हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द राघव के व्हिडिओज चॅनल. तर मी आली आहे मम्मीकडे. तर संध्याकाळ झाली होती, थोडा दुपारी पाऊस होऊन गेला होता, मस्त असं वातावरण झालेलं. म्हटलं कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाऊया राघवला. तर आम्ही आलो होतो सांगलीला. इथे अमराई म्हणून एक गार्डन आहे, तिथे खूप झाडे आहेत. गेल्या गेल्या हे बांबूचं मोठं वृक्ष तिथे आहे, म्हणजे अशी खूप प्रकारची तिथे तुम्हाला झाडे आहेत. खूप मोठा एरिया आहे. त्यानंतर खेळायलासुद्धा इथे मुलांना भरपूर काय काय आहे. फक्त थोडंसं मेंटेनन्स मला तिथे कमी वाटला, म्हणजे खेळण्यांचा वगैरे कदाचित रिडेव्हलपमेंट वगैरे असू शकेल त्यांची. तर खेळायला अशी घसरगुंडी होती. राघव छान तिथे एन्जॉय करत होता. खूप मोठं गार्डन आहे, म्हणजे एक आम्हाला ऑक्सिजन म्हणतो आपण, की प्रदूषणमुक्त जर आपल्याला कुठे फिरायचं असेल तर तुम्ही अमराईला नक्की विजिट करू शकता. सांगलीमध्येच आहे. जे लोक सांगलीत असतील किंवा सांगलीच्या नियर बाय राहत असतील त्यांनासुद्धा इथे जायला काहीच हरकत नाही आहे. खूप छान आहे वातावरण तिथलं, आणि नुकताच पाऊस होऊन गेला होता त्यामुळे वातावरण पण स्वच्छ झालेलं, हवा होती. असं आय लव्ह आमराई असं इथे त्यांनी टॅग केलेलं आहे. त्यांचं वाचनालयसुद्धा आहे इथे आमराईमध्ये. सांगलीतल्या लोकांना जर वाचनाची आवड असेल तर ते नक्की इथे व्हिजिट करू शकतात. त्यानंतर तिथे त्यांनी छोटेसे पॅरॉट्स, बर्ड्स असे वेगवेगळ्या प्रकारचे ठेवलेले आहेत मुलांना तेवढेच एक करमणूक म्हणून. त्यानंतर हनुमानाचं मंदिरसुद्धा आत आहे. त्यानंतर दोन साईडला खेळणी ठेवलेली आहेत. एका साईडला हे असं मातीमध्ये त्यांनी खेळण्याचं गार्डन इथं केलेले आहे. मुले खूप छान प्रकारे इथे एन्जॉय करू शकतात. आणि जर कुणाला फोटोजची आवड असेल, म्हणजे ज्यांना वेडिंग शूट किंवा प्री वेडिंग शूट असं करायचं असेल, किंवा लहान मुलांचे आपल्याला शूट्स करायचे असतात, आपण थीम घेऊन शूट करत असतो, किंवा नॉर्मली जर तुम्हाला फोटोची आवड असेल तर तुम्ही छान गेटअप रेडी होऊन इथे अमराईमध्ये फोटोज नक्की काढू शकता. खूप झाडे आहेत, खूप म्हणजे तिथे थीम्स आहेत, त्यामुळे नॅचरली आपल्याला जर फोटो हवे असतील तर तुम्ही नक्की या अमराईमध्ये येऊन तुम्ही फोटोज काढू शकता. किंवा बर्थडेज करायचे असतील फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत, तर इथे केक वगैरे घेऊन येऊन तुम्ही छान एक प्रकारचे ते फोटोज आणि सेलिब्रेशन करू शकता. थोडेसे ते खेळण्यांचं मेंटेनन्सची गरज आहे. थोडंसं अस्ताव्यस्त झालेले आहेत, पण बाकी ऑल ओव्हर एरिया मोठा आहे. मुलांना रनिंगला वगैरे चांगले आहे. सो नक्की तुम्ही आमराईला व्हिजिट करा. थँक्यू.